सेवानिवृत्त झालेल्या आणि सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह अधिकारी वर्गांसाठी आजचा हा व्हिडिओ महत्त्वाची बातमी देणारा आहे. दर महिन्याला निवृत्तीवेतनाचा तपशील पाहण्यासाठी, इन्कम टॅक्स सर्टिफिकेट मिळवण्यासाठी, फॉर्म नंबर 16 किंवा EPPO शोधण्यासाठी आता कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. आता ही सर्व धावपळ थांबणार आहे. महाराष्ट्र शासनाने एक असा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे निवृत्तीवेतनाशी संबंधित अनेक सेवा थेट तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत. या सुविधांचा नेमका कोणता लाभ होणार आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल की हा निर्णय खरोखरच खूप उपयोगाचा आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओला लाईक करा आणि जर आपण चॅनलला सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वित्त विभागाचा 19 जून 2026चा सेवानिवृत्त झालेल्या आणि सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक, कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या एका महत्त्वाच्या शासन निर्णयाचा विचार करणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपल्याला नेमकं काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. सोबतच त्याच्या बाजूला एक हाईपचं बटन दिसेल, त्याच्यावरही आपण क्लिक करू शकता. आता आपण थोडक्यात हा शासन निर्णय जाणून घेऊया. महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध माहिती व सेवा प्राप्त करण्यासाठी अनेक वेळा अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व संबंधित कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. विशेषतः मासिक निवृत्तीवेतनाबाबतचा तपशील, महागाई भत्ता, फरक प्रदान रक्कम, आयकर कपात दाखला, फॉर्म नंबर 16, उत्पन्नाचा दाखला, निवृत्तीवेतन विषयक शासन निर्णय इत्यादी बाबींसाठी प्रत्यक्षपणे कोषागार कार्यालयात जावे लागते. राज्यातील बहुसंख्य निवृत्तीवेतनधारक हे ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे वयोमानानुसार त्यांना उक्त बाबींसाठी कोषागार कार्यालयात जाणे शक्य होत नाही. या सर्व सेवा जलद व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने एक स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करून निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना उपलब्ध करून देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती. यास्तव महाराष्ट्र शासनाच्या ई-गव्हर्नन्स सुधारणांतर्गत वित्त विभागाच्या अधीनस्थ असलेल्या संचालनालय, लेखा व कोषागारे मुंबई यांनी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मार्फत राज्यातील अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व राज्यातील सर्व कोषागार कार्यालयामधून निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी महाउपलब्धी हे एकात्मिक मोबाईल ॲप विकसित करण्यात आले असून त्याचा प्रथम टप्पा कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. या शासन निर्णयामध्ये बरीचशी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. आपण थोडक्यामध्ये ही माहिती जाणून घेऊया. विशेषतः पहिल्या टप्प्यामध्ये नेमक्या कोणत्या सुविधा मिळणार आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातल्या सुविधा कोणत्या असणार आहेत. सुरुवातीला आहे ॲप कार्यान्वित करण्यास मान्यतेच्या अनुषंगाने काही सूचना या ठिकाणी दिसत आहे. निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध माहिती व सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी महाउपलब्धी हे मोबाईल ॲप दिनांक 1 जुलै 2026 पासून कार्यान्वित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. महाउपलब्धीचा अर्थ आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता.
सदर ॲपद्वारे निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध डिजिटल सेवा एकाच मोबाईल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महाउपलब्धी या मोबाईल ॲपची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याचे प्रस्तावित असून प्रथम टप्प्यात मूलभूत व अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या ॲपचे नेमके वैशिष्ट्य काय आहेत ते 5 वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता. आता महत्त्वाचा भाग या शासन निर्णयातला, तो म्हणजे प्रथम टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा त्या कोणत्या आहेत त्या आपण जाणून घेऊया. पेन्शन पेमेंट हिस्ट्री. अधिदान व लेखा कार्यालय मुंबई अथवा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना वित्तीय वर्ष 2024-25 पासून प्रदान करण्यात आलेल्या मासिक वार्षिक निवृत्तीवेतनाचा विस्तृत तपशील या टॅबमध्ये उपलब्ध करून देण्यात येत असून निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक हे सदरील माहिती PDF स्वरूपात जतन करून ठेवू शकतील. इन्कम सर्टिफिकेट. अधिदान व लेखा कार्यालय मुंबई अथवा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना उत्पन्नाचा दाखला वित्तीय वर्ष 2024-2025 पासून या टॅबमध्ये PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. EPPO लायब्ररी. महालेखापाल कार्यालय मुंबई यांनी दिनांक 24/8/2023 व महालेखापाल कार्यालय नागपूर यांनी दिनांक 22/5/2024 पासून निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्यासाठी EPPO, ECPO, EGPO ची डिजिटल कॉपी निवृत्तीवेतन वाहिनीमध्ये उपलब्ध देण्यात आलेली आहे. अशा निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना EPPO, ECPO, EGPO ची प्रत PDF स्वरूपात या टॅबमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. फॉर्म नंबर 16. वित्तीय वर्ष 2025-26 पासून ज्या निवृत्तीवेतनधारकांचे फॉर्म 16 अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व राज्यातील इतर कोषागार कार्यालयामार्फत तयार करून देण्यात येतात अशा निवृत्तीवेतनधारकांसाठी फॉर्म 16, फॉर्म A and B हे PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. पेन्शन GR. शासन स्तरावरून निर्गमित करण्यात आलेली निवृत्तीवेतन विषयक महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रके या टॅबमध्ये PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. न्यू अनाउन्समेंट. संचालनालय व लेखा व कोषागारे मुंबई अधिदान व लेखा कार्यालय व कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन वाहिनीमध्ये निवृत्तीवेतन विषयक करण्यात येणाऱ्या नवीन सुविधांबाबत माहिती व इतर महत्त्वाच्या सूचना उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा भाग होता. त्यानंतर अंमलबजावणीची कार्यपद्धती कशी असेल ते मुद्दा क्रमांक 4 मध्ये आपण यथावकाश जाणून घेऊ शकता. त्यानंतर तांत्रिक बाबी, नियंत्रण व देखरेख हा 5वा मुद्दा आणि आर्थिक बाबी हा 6वा मुद्दा आपण या ठिकाणी वाचून घेऊ शकता. आता महत्त्वाचा दुसरा मुद्दा आहे तो द्वितीय टप्प्याच्या अनुषंगाने मुद्दा क्रमांक 7. द्वितीय टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा. महाउपलब्धी ॲपच्या द्वितीय टप्प्यामध्ये डिजिटल जीवन प्रमाणपत्र, ऑनलाईन निवृत्तीवेतन तक्रार निवारण मॉड्यूल या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विकसन करण्यात येईल. द्वितीय टप्प्यातील सुविधा तांत्रिक अंमलबजावणी, चाचणी प्रक्रिया व सुरक्षा पडताळणी पूर्ण झाल्यानंतर याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील. महाउपलब्धी ॲपचं माहितीपत्रक जे आहे ते या ठिकाणी उपलब्ध आहे ते आपण पाहू शकता. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तो आपण संगणक सांकेतांक क्रमांकाच्या सहाय्याने पाहू शकता. शासनाचं संकेतस्थळ आणि सांकेतांक क्रमांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपल्याला नेमकं काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये व्यवस्थित शब्दामध्ये योग्य पद्धतीने आपण नमूद करू शकता.
आणि सोबतच हा शासन निर्णय आपल्या अन्य शिक्षक कर्मचारी बंधू भगिनींना, विशेषतः सेवानिवृत्त होणाऱ्या आणि सेवानिवृत्त झालेल्या बांधवांनाही पाठवू शकता। हा शासन निर्णय थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।